तुम्ही जी काही इव्हेंट परफॉर्म करणार आहात, कोणती इव्हेंट असेल तुमची, वेदर इट इज अ माउस क्लिक, वेदर इट इज अ की प्रेस, कोणती इव्हेंट असेल, ती जी इव्हेंट आहे ती इव्हेंट ह्या ई मध्ये स्टोअर होते. ठीक आहे. प्रत्येक कंपोनंटच्या त्या फंक्शन ब्रॅकेटमध्ये दोन पॅरामीटर राहतात. एक असतो सेंडर, दॅट इज सोर्स ऑफ इव्हेंट, आणि दुसरा असतो ई, दॅट इज टाईप ऑफ इव्हेंट. म्हणजे मी ज्या प्रकारची इव्हेंट त्या टेक्स्ट बॉक्स वरती करणार आहे, दॅट इव्हेंट विल बी स्टोअर इन टू दी इव्हेंट ऑब्जेक्ट ई. ठीक आहे. म्हणजे या ई मध्ये स्टोअर होणार आहे. मग बघा काय करतोय, सी एच इक्वल टू ई डॉट, ई डॉट म्हणायचं की कॅर, म्हणजे जी की काय का, जी की त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये मी प्रेस करणार आहे, ती की ती इव्हेंट या ई मध्ये स्टोअर होईल, आणि ती आपण त्या की कॅर प्रॉपर्टीने ती आपण ती घेतोय, आणि वी आर स्टोरिंग दॅट व्हॅल्यू इन सी एच. आता तुम्हाला चेक करायचा तो सी एच ओवेल आहे का. पहिल्यांदा त्याची केस चेक करा. कसं करणार, इफ कॅर डॉट इज लोअर देन इन ब्रॅकेट सी एच, त्याच्या बऱ्याचशा मेथड आहेत, इथे पण ब्रॅकेट टाका. देन आपल्याला कळलंय की जर तो इज लोअर, जर सी एच ची व्हॅल्यू जर लोअर केस मध्ये असेल तर इज लोअर मेथड ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल. तुम्ही सांगू शकता इट इज इन लोअर केस, इमेज बॉक्स इन लोअर केस, else इमेज बॉक्स इन अपर केस. That is first point. And after checking the case of that character, we have to check whether it is oval or not. मग मी याच्यामध्ये स्विच केस वापरतो. याच्यामध्ये स्विच केसला काय म्हणतात, सिलेक्ट केस. सिलेक्ट केस सी एच म्हणजे स्विच केस. काय म्हणायचं आपण, केस आपले ओवेल कोणकोणते आहेत, समजा ए असेल, ई और कॅपिटली, स्मॉल, then एनर्जी बॉक्स यू. एक मिनिट इकडे बघा. मी याच्यामध्ये केस की प्रेस करतोय, समजा येईल. ते म्हणलं इन लोअर केस, ओके म्हणा. नाही लिहिलं का? व्हॉट्सअप नंबर चालू आहे आणि तुझ्या फ्रेंड्सला मम्मीचा फोन मला लागत ह्याची आयडी विचार पाठवून.
बघा आता एक्झिक्यूट करतोय. आपण ह्याच्यामध्ये त्या टेक्स्ट बॉक्सची की प्रेस इव्हेंट हँडल केली. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कोणतीही की याच्यामधील मी प्रेस करू शकतो. जी की त्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्ही प्रेस कराल लगेच त्याची की प्रेस इव्हेंट कॉल होईल आणि जो कोड आपण त्या की प्रेस इव्हेंटला लिहिला आहे दॅट कोड विल बी एक्झिक्युटेड. आय एम प्रेसिंग स्मॉल ए प्रेस करतोय कारण आपण स्मॉल साठीच घेतलाय. तो म्हटला इन लोअर केस ओके इट इज ओवेल. ओके म्हटलं की तिथं ते कॅरेक्टर दिसते बघा शेवटी. आता मी काय करतोय, मला ते कॅरेक्टर रिमूव्ह करायचंय, मी बॅक स्पेस देतोय. मी स्पेस दिलं की तरी तो स्पेस घेणारच आहे. स्पेसला काय म्हणतोय तो इनव्हॅलिड कॅर, कारण आपण एल्सिफ आणि एल्स मध्ये इनव्हॅलिड कॅर टाकले. मग तो काय म्हणतोय नॉट, इट इज नॉट ओवेल. ते क्लिअर झालं. आता समजा मी याच्यामध्ये ना 5 प्रेस करतोय, इनव्हॅलिड कॅर म्हणला कारण तो अल्फाबेट नाहीये. त्याच्यानंतर काय म्हटलं इट इज नॉट ओवेल, 5 प्रेस झाला. समजलं का सगळ्यांना? एक्झिबिशन समजलं का? येस सर. आता बघा काय करतोय. Actually, we are handling key press event of text box. Then, after execution of this application, if you press any key into the text box, then that key will be stored in an event object E, and that will be written by using keychar property. And that key we are storing in variable ch. That means जे key तुम्ही press करणार आहात, that will be stored into the variable ch. Then, like that's in such a methods in Java also. Char is a class in .NET, and we are using its methods is lower and is upper. Is lower method will return true value if the value of ch is in lowercase, and if the value of ch is in lowercase, then it returns true value, and then we are displaying the message in lowercase. If the character is not in lowercase, then here we are checking whether it is in uppercase or not. If it is in uppercase, then is upper method will return true value, and we are displaying message in uppercase. If the character is not in lowercase as well as is not in uppercase, that means it is not a character. So here I have written else also, and I have displayed the message invalid character. Then after checking the case of character, what we have to see, what we have to do, we have to check whether it is oval or not. Then as you know, there are 5 ovals, so I have used select case here. Select case of ch. Suppose the value of ch is a, then it will execute this case and will get message oval. Then if you press any character from this 5, then it will display the message oval. And if you press other than these 5 characters, then it will execute else part of that case and will get the message not. Hello? हो सर. येस सर. हो सर. लिहून घ्या. की प्रेस इव्हेंट हँडल करतोय आपण, की प्रेस नाही तर की मग त्याच्यामध्ये ना की एंटर करावं लागेल आणि बटन वरती क्लिक करावं लागेल, मग ते एवढं चांगलं वाटत नाही, म्हणून मी की प्रेस इव्हेंट आलेले टेक्स्ट बॉक्सच्या.